हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज आपण डिस्कस करणार आहे IUPAC nomenclature of such compounds which contain one or more functional groups. असे ऑर्गॅनिक कंपाउंड्स ज्यांच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप जे आहेत ते प्रेझेंट आहेत, अशा कंपाउंडचं IUPAC nomenclature जे आहे ते कशा पद्धतीने करायचं ते आजच्या टॉपिक मध्ये जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे. सो फंक्शनल ग्रुप काय असतात हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो जे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप्स आहेत त्यापैकी बरेचसे फंक्शनल ग्रुप्स जे आहेत ऍज पर द गिवन कंडिशन इन दॅट कंपाउंड, त्यांचे नेम जे आहेत ते आपल्याला काही वेळेस प्रिफिक्स मध्ये लिहावे लागतात, काही वेळेस सफिक्स मध्ये सुद्धा ते लिहावे लागतात. तर सुरुवातीला आपण अशा टाईपचे कंपाउंड जे आहेत ते एका टॅब्युलर फॉर्म मध्ये जे आहेत ते प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस त्या कंपाउंड मध्ये त्या पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुपचे काय लिहायचे ते आपण पाहणार. आणि काही असे फंक्शनल ग्रुप्स आहेत जे एखाद्या कंपाउंड मध्ये प्रेझेंट असताना दे आर ऑलवेज रिटन इन प्रिफिक्सेस. असं एक दुसऱ्या टाईपचं एक टेबल जो आहे तो आपण आज जे आहे ते डिस्कस करू. सो सुरुवातीला आपण असे कंपाउंड्स पाहणार आहे ज्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप जो आहे इट अपियर्स एज प्रिफिक्स और समटाइम्स इट इज अपियर्स एज सफिक्स. सो सर्वात आधी एक फंक्शनल ग्रुप जो आहे तो आपण इथे लिहू. फंक्शनल ग्रुप नंबर 1 दॅट इज बॉन्ड COOH. माहिती आहे आपल्याला इट इज कॉल्ड एज कार्बोक्सिलिक ऍसिड. इट्स नेम इज कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रिफिक्स मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे त्याचं नेम कशा पद्धतीने लिहायचं आणि सफिक्स मध्ये त्याचं नेम जे आहे ते कशा पद्धतीने लिहायचं ते आता आपण इथे. सो फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप जेव्हा त्याचं नेम जे आहे ते प्रिफिक्स मध्ये आपल्याला लिहावे लागेल, अशा वेळेस आपण तिथे प्रिफिक्स लिहिणार कार्बोक्सी. ऍज अ प्रिफिक्स whenever a name of carboxylic functional group is written, it is written as carboxy. तेव्हा आपण ते काय लिहिणार आहे कार्बोक्सी. आणि मॅक्झिमम टाइम जे कंपाउंड आपल्याला स्टडी मध्ये येणार आहे तिथे कार्बोक्सिलिक ऍसिडचं नेम जे आहे या फंक्शनल ग्रुपचं नेम जे आहे ते सफिक्स मध्ये लिहिणार आहे. मग सफिक्स मध्ये कसं लिहिणार तर ऍक्च्युली जे काही रूल आहेत जे आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये डिस्कस केलेले आहेत ते रूल फॉलो करून जेव्हा तिथे पॅरेंट अल्केन अल्किन अल्काइन वगैरे येतो तर ऍक्च्युली त्याचा शेवटचा ई जो आहे तो रिप्लेस करून तिथे आपल्याला लिहावं लागेल OIC ऍसिड. सफिक्स काय लावणार आहे आपण OIC ऍसिड. एक्झाम्पल देतो जसं इथॅनोइक ऍसिड, मिथॅनोइक ऍसिड, प्रोपॅनोइक ऍसिड. सो सफिक्स आपण यूज करणार OIC ऍसिड. हे झालं पहिल्या फंक्शनल ग्रुपसाठी दॅट इज कार्बोक्सिलिक ऍसिड साठी प्रिफिक्स आणि सफिक्स. ठीक आहे. देन सेकंड वन जो फंक्शनल ग्रुप आपण यूज करणार आहे तो आहे COOR दॅट इज ईस्टर. कशाचा फॉर्म्युला आहे ईस्टरचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता ईस्टर जर असेल तर अशा वेळेस प्रिफिक्स जो आपण लावणार आहे तो आहे अल्कॉक्सी कार्बोनिल. अल्कॉक्सी कार्बोनिल. बट लाईक कार्बोक्सिलिक ऍसिड मोस्ट ऑफ द टाइम ईस्टरचं नेम जे आहे ते ऍज अ सफिक्स आपण लिहितो. आणि सफिक्स मध्ये काय लिहायचं तर जेव्हा सर्व रूल यूज करून तो पॅरेंट अल्केन येणार आहे त्याचा ई रिप्लेस करून तिथे लिहायचं OATE. काय सफिक्स लावणार आहे आपण OATE. सिंपल एक्झाम्पल देतो दॅट इज मिथिल इथॅनोएट, इथिल इथॅनोएट, इथिल प्रोपॅनोएट. नोएट दॅट मीन्स ATE ने OATE ने जे आहे ते नेम जे आहे ते एंड होत आहे. सो फॉर बॉन्ड COOR दॅट मीन्स फॉर ईस्टर
प्रिफिक्स आपण यूज करणार अल्कॉक्सी कार्बोनिल आणि सफिक्स यूज करणार OATE. फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिफिक्स यूज करणार कार्बोक्सी आणि सफिक्स यूज करणार OIC ऍसिड. Third functional group is bond COCl, that is acid chloride functional group. Acid chloride हा functional group जर असेल तर मग अशा वेळेस आपण प्रिफिक्स जो आहे तो लावणार आहे इथे, that is क्लोरो कार्बोनिल. हे प्रिफिक्स जे आहे ते आपण यूज करणार आणि सफिक्स काय लावणार आहे तर पॅरेंट अल्केनचा E रिप्लेस करून तिथे OYL क्लोराइड हे नेम जे आहे ते तिथे लिहिणार आहे ऍज ए सफिक्स म्हणून आपण तिथे लिहिणार आहे OYL क्लोराइड. हे झालं बॉन्ड COCl च्या बाबतीत, दॅट मीन्स ऍसिड क्लोराइड फंक्शनल ग्रुपच्या बाबतीत क्लोरोकार्बोनिल आणि OYL क्लोराइड. क्लोरोकार्बोनिल ऍज अ प्रिफिक्स आपण यूज करणार, ऍज अ सफिक्स जर यूज करायचं असेल तर आपण यूज करणार तिथे OYL क्लोराइड. लक्षात ठेवायचं एका कंपाऊंड मध्ये एक तर आपण सफिक्स यूज करणार किंवा मग प्रिफिक्स यूज करणार. ठीक आहे. नाव नेक्स्ट वन, फोर्थ ग्रुप दिलेला आहे तो आहे बॉन्ड CONH2 म्हणजे अमाइड ग्रुप तुम्हाला माहिती आहे. तो अमाइड ग्रुप जर असेल तर प्रिफिक्स मध्ये काय लिहिणार आपण, तर प्रिफिक्स मध्ये आपण लिहिणार कार्बॅमोइल किंवा कार्बअमॉइल असं तुम्ही त्याला म्हणू शकता. सो कार्बॅमॉइल जे आहे ते आपण प्रिफिक्स मध्ये लिहिणार, बट मोस्ट ऑफ द टाइम हा सुद्धा फंक्शनल ग्रुप जो आहे त्याचं नेम जे आहे इट इज रिटन इन सफिक्स. सफिक्स मध्ये आपण काय लिहिणार, सरळ सफिक्स मध्ये आपण लिहिणार आहे अमाइड. सफिक्स मध्ये आपण लिहिणार आहे अमाइड. सो कार्बॅमोइल ऍज अ प्रिफिक्स अँड अमाइड ऍज अ सफिक्स फॉर बॉन्ड CONH2 ग्रुप. या सर्वांचे एक्झाम्पल जे आहे ते आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओज मध्ये जे आहे ते पाहणार आहे. सध्या आपण काय पाहत आहे तर प्रिफिक्स काय यूज करायचं आणि सफिक्स काय यूज करायचं हे लर्न झाल्यानंतरच त्याचा यूज जो आहे तो आपल्याला तिथे करता येतो. ठीक आहे. सो फॉर COCl ऍसिड क्लोराइड, क्लोरोकार्बोनिल ऍज अ प्रिफिक्स अँड OYL क्लोराइड ऍज अ सफिक्स, आणि बॉन्ड CONH2 साठी कार्बॅमोइल ऍज अ प्रिफिक्स आणि अमाइड ऍज अ सफिक्स आपण यूज करणार. नाउ फंक्शनल ग्रुप नंबर 5 आपण इथे यूज करणार आहे बॉन्ड CN, दॅट मीन्स सायनाइड ग्रुप. बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड N असा सायनाइड ग्रुप जो आहे तो जर आपण घेतला तर सिंपल वर ऍज अ प्रिफिक्स जे आहे मोस्ट ऑफ द टाइम आपण बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये यूज सुद्धा केलेला आहे, दॅट इज सायनो म्हणून जे आहे त्याचं नेम जे आहे ते आपण लिहिणार जेव्हा आपल्याला सायनाइड ग्रुप दिलेला असेल कंपाऊंड मध्ये. ऍज अ प्रिफिक्स इट इज रिटन ऍज सायनो. आणि सफिक्स म्हणून आपण काय यूज करणार आहे तर सफिक्स आपण यूज करणार आहे नायट्राइल. सो इट इज रिटन ऍज नायट्राइल ऍज अ सफिक्स. सो फॉर सायनाइड ग्रुप प्रिफिक्स आपण लिहिणार आहे सायनो आणि सफिक्स लिहिणार आहे नायट्राइल. ठीक आहे. देन नेक्स्ट फंक्शनल ग्रुप नंबर 6 आपण इथे म्हणू, दॅट इज बॉन्ड CHO. बॉन्ड CHO म्हणजे अल्डेहाइड ग्रुप. अल्डेहाइड ग्रुप जो आहे ऍज अ प्रिफिक्स लिहायचं असेल याचं नेम IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना तर ते आपण लिहितो फॉर्मिल मीन्स अल्डेहाइड ग्रुप. ठीक आहे. आणि अल्डेहाइड ऍज अ सफिक्स जे आहे ते आपण काय लिहितो तर जो पॅरेंट अल्केन येतो त्याचा E जो आहे तो रिप्लेस करतो आणि सफिक्स लावतो तिथे AL. सो मिथॅनल, इथॅनल, प्रोपॅनॉल हे सर्व फंक्शनल ग्रुप जे आहे ते अशा प्रकारे त्यांचं नेम जे आहे ते लिहिल्या जाते अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडचं.
फंक्शनल ग्रुप कुठला आहे त्याच्यामध्ये, तर बॉन्ड CHO दॅट इज अल्डेहाइड आहे. ठीक आहे. सो फॉर अल्डेहाइड ग्रुप आपण तिथे लिहिणार फॉर्म्युला प्रिफिक्स. ज्या ठिकाणी प्रिफिक्स ची गरज नाही तर सफिक्स लिहावा लागेल, तर अशा ठिकाणी आपण अल्डेहाइड साठी लिहितो A. ठीक आहे. देन नेक्स्ट वन that is bond CO group. CO group means ketone. कीटोनच्या बाबतीत प्रिफिक्स काय लिहितो आपण, तर प्रिफिक्स लिहितो ऑक्सो. फॉर कीटोन प्रिफिक्स जर आपल्याला लिहायचं असेल तर प्रिफिक्स आपण लिहिणार तिथे ऑक्सो, आणि सफिक्स जर लिहायची वेळ आली तिथे तर सफिक्स आपण लिहितो ONE. पॅरेंट अल्केनचा E रिप्लेस करून आपण तिथे लिहितो ONE. Written as ONE. सिंपल नेम दॅट इज प्रोपॅनोन, जो आपण काही रिएक्शन मध्ये ऑलरेडी यूज केलेला आहे, बट त्याचं नेम जे आहे ते अशा प्रकारे येते. एक्झाम्पल म्हणून ते नंतर डिस्कस करणार आपण. सो प्रोपॅनोन, ब्युटॅनोन, पेंटॅनोन, म्हणजे सफिक्स काय यूज केलेला आहे तिथे, तर ऍक्च्युली ONE. सो दॅट इज बॉन्ड CO बॉन्ड म्हणजे कीटोन. त्याच्यासाठी प्रिफिक्स ऑक्सो आणि सफिक्स जे आहे ते यूज करणार आपण ONE. नेक्स्ट जो फंक्शनल ग्रुप आहे दॅट इज फंक्शनल ग्रुप नंबर 8 दॅट इज बॉन्ड OH. बॉन्ड OH म्हणजे अल्कोहोल ग्रुप, हायड्रॉक्सिल ग्रुप, याला अल्कोहोल ग्रुप आपण म्हणतो. सो अल्कोहोल ग्रुप जो आहे जेव्हा प्रिफिक्स मध्ये लिहितो तेव्हा लिहितो आपण हायड्रॉक्सी, and in case of suffix आपण तिथे लिहितो OL. पॅरेंट अल्केनचा E रिप्लेस करून आपण तिथे OL लावतो. इथेनॉल, मिथेनॉल, प्रोपॅनॉल हे नेम जे आहे ते तिथे येतात, आणि हे नेम लिहित असताना काळजीपूर्वक लिहावे लागतात, कारण आपण अल्डेहाइड साठी बॉन्ड CHO साठी सफिक्स यूज करत आहे AL. पॅरेंट अल्केनचा E रिप्लेस करून AL तिथे लावणार आहे, आणि असं कम्प्लीट नेम तिथे फॉर्म होणार आहे. बट इन केस ऑफ अल्कोहोल ग्रुप आपण सफिक्स यूज करत आहे OL. सो A आणि O तिथे डिफरन्शिएट झाले पाहिजे लिहिताना. एखाद्या अल्डेहाइड मध्ये A च्या ठिकाणी जर O दिसत असेल तर अशा वेळेस मग ते नेम जे आहे ते अल्कोहोलचं होणार, अल्डेहाइडचं होणार नाही. किंवा एखादा अल्कोहोलचं नेम लिहायचा आहे, हा OL च्या ठिकाणी हा O जर A सारखा दिसत असेल तर मग ते नेम जे आहे ते कन्सिडर करण्यात येणार कशाचं, तर अल्डेहाइडचं. दॅट मीन्स आपण लिहिलेलं नेम जे आहे ते रॉंग होणार. म्हणून लिहिताना काळजीपूर्वक A जो आहे तो ऍज इट इज तसा दिसला पाहिजे, O जो आहे तो ऍज इट इज तसा दिसला पाहिजे, म्हणजे AL आणि OL हे डिफरन्शिएट तिथे करता आलं पाहिजे. ठीक आहे. सो बॉन्ड OH प्रिफिक्स लिहितो आपण हायड्रॉक्सी, आणि सफिक्स लिहितो आपण OL फॉर अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप. नेक्स्ट जो आहे दॅट इज बॉन्ड NH2. बॉन्ड NH2 म्हणजे अमाइन हा फंक्शनल ग्रुप आहे. अमाइन या फंक्शनल ग्रुप साठी प्रिफिक्स जे आहे ते आपण लिहितो अमिनो. प्रिफिक्स काय लिहितो, तर प्रिफिक्स लिहितो आपण अमिनो, आणि सफिक्स जे आहे इट इज ऑलवेज रिटन ॲज अमाइन. सफिक्स काय लिहितो आपण, तर सफिक्स आपण लिहितो तिथे अमाइन. सो अशा प्रकारे हे काही फंक्शनल ग्रुप्स आहेत जिथे प्रिफिक्स आणि सफिक्स ऍज पर द कंडिशन दोन पैकी कुठलं तरी एक जे आहे ते लिहिल्या जाते. एक तर प्रिफिक्स लिहिल्या जाते, त्यांचं नेम प्रिफिक्स मध्ये लिहिल्या जाते, किंवा मग सफिक्स मध्ये लिहिल्या जाते. सो दोन पैकी जे नेम तिथे लिहावं लागेल ते कुठल्या प्रकारे लिहायचं ते आपण इथे पाहिलं. कार्बोक्सिलिक ऍसिड टू अमाइन. काही फंक्शनल ग्रुप हे असे असतात की जे ज्यांचं नेम जे आहे ते लिहित असताना ते नेम जे आहे ते फक्त आपण प्रिफिक्स मध्ये लिहितो. दॅट मीन्स देर आर सम फंक्शनल ग्रुप्स विच अपीयर दॅट देअर नेम इज अपीयर्स ओनली ऍज प्रिफिक्स. फक्त प्रिफिक्सच जे आहे ते तिथे यूज केल्या जातात त्यांचे नेम. जे सफिक्स जे आहे ते तिथे त्यांचं नाही आहे. सो असे काही फंक्शनल ग्रुप्स आहेत. सो असे कुठले कुठले फंक्शनल ग्रुप आहेत ज्यांचं नेम जे आहे ते फक्त प्रिफिक्स मध्येच यूज केलं जाते किंवा प्रिफिक्स मध्येच लिहिल्या जाते. तर ते फंक्शनल ग्रुप जर आपल्याला पाहायचे असेल तर त्यात पहिला जो फंक्शनल ग्रुप येतो तो आहे बॉन्ड NO2.
बॉन्ड NO2 मीन्स नायट्रो ग्रुप आणि नायट्रो ग्रुपचं नेम जे आहे ते नेहमी फक्त प्रिफिक्स मध्येच तुम्हाला दिसणार आणि प्रिफिक्स मध्ये आपण काय लिहितो तर नायट्रो. इन जनरल नायट्रो अल्केन असं याचं नेम जे आहे ते आपल्याला दिसते. सो नायट्रो ऍज अ प्रिफिक्स जे आहे ते नेहमी आपण लिहिणार कुठल्या कंपाऊंड साठी तर बॉन्ड NO2 साठी. हा झाला पहिला असा फंक्शनल ग्रुप जो नेहमी प्रिफिक्स मध्ये आपण लिहिणार. दुसरा फंक्शनल ग्रुप आहे दॅट इज बॉन्ड एक्स. बॉन्ड एक्स म्हणजे हलाइड आणि आपल्याला माहिती आहे की हलाइड जे आहेत ते 4 टाईपचे आहेत. 4 टाईपचे कुठले तर बॉन्ड F दॅट इज फ्लोराइड, बॉन्ड Cl, बॉन्ड Br, बॉन्ड I. So बॉन्ड F, बॉन्ड Cl, बॉन्ड Br, बॉन्ड I म्हणजे हॅलोजन्स आहे. सो हलाइड ग्रुप आहे ऍज अ फंक्शनल ग्रुप. हलाइड ग्रुपचे नेम जे आहेत ते नेहमी आपण लिहिणार प्रिफिक्सेस मध्ये. सो बॉन्ड एक्स असेल तर प्रिफिक्स मध्ये नेहमी आपण काय लिहिणार तर प्रिफिक्स मध्ये आपण लिहिणार नेहमी हॅलो. प्रिफिक्स मध्ये काय लिहिणार आपण हॅलो फॉर एक्स, बॉन्ड एक्स. मग आता बॉन्ड एक्सच्या ठिकाणी जर बॉन्ड एफ असेल तर बॉन्ड एफ साठी आपण काय लिहिणार तिथे तर बॉन्ड एफ साठी आपण जे आहे ते तिथे लिहिणार फ्लोरो. बॉन्ड Cl जर असेल तर बॉन्ड Cl साठी जे आहे ते आपण लिहिणार क्लोरो. बॉन्ड Br जर असेल तर त्याच्यासाठी आपण लिहिणार ब्रोमो. आणि बॉन्ड I जर असेल तर त्याच्यासाठी आपण लिहिणार आहे आयन. सो फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो अँड आयडो इन जनरल हॅलो इट इज ऑलवेज रिटन इन प्रिफिक्सेस. हलाइड ग्रुप साठी चारही हॅलोजन्सचे जे नेम्स आहेत ते प्रिफिक्स मध्ये लिहितो. जनरल मध्ये हलाइड साठी आपण हॅलो लिहितो, फ्लोराइड साठी आपण लिहिणार फ्लोरो, क्लोराइड साठी आपण लिहिणार आहे तिथे क्लोरो, ब्रोमाइड साठी आपण लिहिणार आहे ब्रोमो आणि आयोडाइड साठी आपण लिहिणार आहे आयोडो. सो असे नेम जे आहे ते तिथे प्रिफिक्स मध्ये लिहितो. सो हलाइड हा सुद्धा एक असा फंक्शनल ग्रुप आहे ज्याचं नेम जे आहे ते ऑलवेज आपण कुठे लिहिणार तर प्रिफिक्स मध्ये. इट इज रिटन ओनली ऍज प्रिफिक्सेस. थर्ड एक असा फंक्शनल ग्रुप आहे हा सुद्धा प्रिफिक्स मध्ये त्याचं नेम जे आहे ते लिहिण्यात येते दॅट इज बॉन्ड OR दॅट मीन्स इथर. बॉन्ड O, बॉन्ड R दॅट इज इथर. सो इथरचं नेम सुद्धा आपण प्रिफिक्स मध्येच लिहितो. सो इथरचं नेम जे आहे ते प्रिफिक्स मध्ये लिहायचं असेल तर ते काय लिहितो तर इट इज रिटन ऍज अल्कोक्सी. इट इज रिटन ऍज अल्कोक्सी. त्याच्यानंतर पॅरेंट अल्केन येतो म्हणजे अल्कोक्सी अल्केन असं कम्प्लीट नेम तिथे येते. सो अल्कोक्सी हा प्रिफिक्स जो आहे तो तिथे आपण लावतो. ठीक आहे. सो अल्कोक्सी हा प्रिफिक्स जेव्हा आपण तिथे लावतो तर अल्कोक्सी म्हणजेच काय तर सपोज मिथिल ग्रुप असेल तर मिथॉक्सी, इथिल असेल तर इथॉक्सी एक्सेट्रा अशा टाइपचे प्रिफिक्स जे आहे ते तिथे यूज केले जातात इन केस ऑफ इथर. सो बॉन्ड NO2 नायट्रो, बॉन्ड H दॅट इज हॅलो अँड बॉन्ड OR दॅट इज इथर असे जे आहे त्याच्यासाठी आपण नायट्रो, हॅलो आणि अल्कोक्सी हे प्रिफिक्सेस जे आहेत ते लिहितो. म्हणजे हे 3 फंक्शनल ग्रुप असे आहेत ज्यांचं नेम नेहमी ऍज अ प्रिफिक्स म्हणून लिहिलं जाईल.